हा माणूस गाण्यात विक्रम, अभिनयात विक्रम, अनेक त्याच्या प्रयोगांमधले विक्रम, आणि आता 10,000वा प्रयोग. मला असं वाटतं की माझी या नवीन नाटकाच्या माझ्या या भाऊजींना रीत कळेना या निमित्ताने तू तुझ्या परफॉर्मन्सचा 10,000वा प्रयोग करतो आहेस. काय वाटतंय? खूप पटकन झाले असं वाटतंय. नाही, आणि खरं सांगू का की 10,000 प्रयोग, मला असं वाटतं की ह्याचं संपूर्ण श्रेय रसिकांनाच द्यायला पाहिजे, निश्चितच माझ्या घरच्यांना द्यायला पाहिजे, बरोबर, आणि सहकलाकारांना द्यायला पाहिजे. माझ्यात नुसती ताकद आहे, स्टॅमिना आहे म्हणून मी काही करू शकतो अशातला भाग नाही. बरोबर. मुळात लोकांना आवडलं म्हणून ते नाटकाला आले, म्हणून नाटकाचे प्रयोग झाले. मला नाटकात काम करायची परवानगी घरच्यांनी दिली, त्यामुळे मी एवढे प्रयोग करू शकलो. म्हणजे घरची संपूर्ण जबाबदारी गौरीने उचलली. बरोबर आहे. घरातली जेवढी काही कामं असतात ती सगळी तिने खांद्यावर घेतली, त्यामुळे एवढे प्रयोग होऊ शकले. खरंच आहे. आणि डेफिनेटली कलाकारांचा सपोर्ट आणि निर्मात्यांचा सपोर्ट, या सगळ्या गोष्टींमुळे मी या स्टेजपर्यंत येऊ शकलो. कलाकारांच्या सपोर्टमध्ये मला वाटतं कविता की तू या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्याच्या यशामध्ये 70% तू याच्या प्रवासात बरोबर आहेस, होतीस. आणि आता 70% नाही, पण मला वाटतं एक 10% तरी. कारण मी नाही म्हटलं तरी 10,000पैकी 2,000 प्रयोग, 2,500 2,500 प्रयोग एकत्र केले. आणि आता पुन्हा या नाटकात जेव्हा 10,000वा प्रयोग होतो आहे तेव्हा तूही बरोबर आहेस. तेव्हा असा एक तो सगळा योगायोग आहे. अगदी. पण प्रशांत, या तुझ्या ना सगळ्या स्टॅमिनाचं, तुझ्या या फार सुंदर चिकणं चुकणं दिसण्याचं हे काय रहस्य आहे बाबा? म्हणजे आता तुझ्या मुलीच्या लग्नात सुद्धा लोकांना असा प्रश्न पडावा की बाबा नेमका नवरदेव कोण? ते काय? नाही, खरं सांगू का की मला विनोदी नाटकात काम करायला मिळाल्यामुळे मी एवढा आनंदी आहे. मला मुळात आनंदी राहायला आवडतं, मला रडायला आवडत नाही. एखादी चुकीची गोष्ट घडली, एखादी वाईट गोष्ट घडली तर त्या गोष्टीपासून धाडा घेऊन मला पुढे जायला आवडतं. मी तिथे डोक्याला हात लावून पुढचे 3 दिवस बसले असं होतच नाही मला, कारण मुळात ती आवड नाही आणि ती इच्छा सुद्धा होत नाही मला. त्यामुळे मुळात काम करायची आवड, त्यात आवडत्या ठिकाणी काम करायची आवड, बरोबर, आणि त्याच्या जोडीला उत्तम खाणं पिणं, उत्तम मित्र, आणि सूर्यनमस्कार आणि प्राणायाम. वा, सगळंच तू सांगून टाकलंस म्हणजे. ओके, फर्स्ट क्लास. पण मी सगळं खातो. डायटिंग बिटिंग मी हिच्यासारखं काही करत नाही, अजिबात डायटिंग करत नाही. त्याचा प्रत्यय मला आता आलाच. म्हणजे तू काहीही करू शकतो, अजब प्रकार तुझे चालू असतात सगळे. वडापाव म्हणू नका, मिसळ म्हणू नका, सगळं खातो. ती रस्त्यावरची कोपऱ्यावरची भजी असते. मग सहकलाकार म्हणून कधी दाटतेस की नाही? काही उपयोगच नाहीये. काय काय सॉलिड झापते कशाला? काय आहे? अगं थांब, जर भूक लागली. म्हणजे मी घरनं आणलेले ठेपले, ते ठेपले खाऊन मग तो वडापाव खातो. पण माझं कॉलेज बोंबलला ना. तुला पश्चाताप होतोय? चल निघूया. नाही 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 नाही. कविता, तू समोरचा काठ दिसतोय ना, तिथे आपलं घर असेल तर काय मजा येईल ना. छोटस घर, म्हणजे आपल्याला परवडेल एवढंच. अरे पण आपल्याकडे तेवढे पैसे कुठे आहेत? अगं तू म्हणशील ना तर मी 14 तास काम करीन, रिक्षा चालवीन. अरे पण तू एकटा का म्हणून? मी पण नोकरी करेन. काही गरज नाही, काही गरज नाही. तू फक्त घर सांभाळायचं. अगं घर सांभाळणं तेवढंच महत्वाचं असतं. तुला कठीण पण जात असेल ना याच्यावर, म्हणजे सहकलाकार म्हणून काम करणं. हा खाणार म्हणजे बरं, खाण्यात एक्सपर्ट. तुला कधी अशी मागणी करतो का नाही, घेऊन येत जा प्रॅक्टिसला वगैरे? नाही, त्याच्यात अशा काही त्याचं सगळं सोपं असतं. जिथे कुठेही वडापाव मिळतो, मिसळपाव कुठेही मिळतं, भजी कुठेही मिळते, तळलेल्या मिरच्या कुठेही मिळतात. त्यामुळे ते काय असं काही त्याचं काही नसतं. पण ती करून आणते ते खातो मी. त्यालाही नाही म्हणत. ती जे काही करून आणते ते मला सगळंच आवडतं, त्यामुळे गडबड काही नाही. या खाण्यावरच तुम्ही दोघांनी टेलिव्हिजनवर खाण्याचा शो केला होता. इकडे तुम्ही खवय्यगिरीचा केला होता आणि तू मेजवानीचा केला होता ETV वर. बरोबर. आम्हाला असा प्रश्न पडला की इथेही काय तुमचं ट्युनिंग ब्युनिंग एक काय एकमेकांचं, कसं असणार की इकडे ETV वर हिचा शो, इकडे झी वर ह्यांचा शो. तेच म्हणते, आता हे ट्युनिंग कसं काय चॅनलवाल्यांनी जुळून आणलं कोणाच ठाऊक. पण मी मेजवानी करत होते. मग मेजवानी चालू असताना त्याच्यानंतर मग ह्यांनी खवय्ये करायला सुरुवात केली. तर हा आता चॅनलवाल्यांनी योगायोग जुळून. पण तो अनुभव कसा होता? मस्त, आय एन्जॉयड. 6 वर्ष मेजवानी करणं हा एक खूप छान अनुभव होता. मी खरंच त्या शो मध्ये काही रेसिपीज करायला शिकले.
खूप जवळून काही शेफ्सच्या चांगल्या ओळखी झाल्या, त्यांनी मला काही काही टिप्स दिल्या. म्हणजे माझ्याकडे अजूनही मेजवानीच्या रेसिपीजचं माझं एक पुस्तक आहे की जर महिन्याला साधारण 40 रेसिपीज व्हायच्या आणि 6-1 वर्ष मी तो कार्यक्रम केला तर 40 पैकी किमान एक 7-8 रेसिपीज अशा होत्या की ज्या मी करून पाहिल्यात आणि ज्या माझ्या वहीत उतरवून घेतलेल्या आहेत. वेगवेगळे मी एक्सपेरिमेंट्स करू लागले, बेकिंग, कुकिंग, हे सगळं मी खूप त्या कार्यक्रमामुळे शिकले आणि मी मनापासून एन्जॉय केलं. म्हणजे कुकिंगचा हा भाग सोडा, मला एक दुसरं त्यातून छान वाटायचं की वेगवेगळ्या स्तरातली लोक यायची. मोठे कलाकार यायचे, गायक यायचे किंवा एखाद्या खेड्यातली एखादी साधी गृहिणी यायची जिच्यासाठी कॅमेरा वगैरे ह्याचं नाविन्य असायचं आणि या सगळ्यांशी आपण बोलायचंय, त्यांना बोलतं करायचं, हे इतकं मस्त वाटायचं. म्हणजे ऍज अन ऍक्टर मला तो एक एक्सरसाइजही होता. म्हणजे खूप लोकांपर्यंत तुला पोहोचता आलं त्या एक्झॅक्टली. आणि छान वाटायचं मला प्रत्येकाशी जुळवून घेताना. प्रत्येकाचे एक माइंडसेट असतो, त्यांच्याशी जुळवून घेऊन आपण त्यांना बोलतं करायचं, त्यांच्याबरोबर एक रेसिपी करायची. म्हणजे तो कार्यक्रम मी खरंच 6 वर्ष मनापासून एन्जॉय केला. तू ॲक्च्युली मी खवय्ये ॲक्सेप्ट करण्याचं कारण आय टूक इट ॲज अ चॅलेंज. चॅलेंज असा असतो की साधारणपणे कुठलेही खाद्यपदार्थचे जे कार्यक्रम असतात त्यामध्ये साधारणपणे आता आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे. आता त्यात आपण तेल तापलं की त्यात आपण मोहरी घालणार आहोत, मग कांदा घालणार, तर तो गुलाबीसर करून घेणार आहोत, इत्यादी वृक्षपणे ते सगळं दाखवत असतात. मी असा विचार केला की जसं राशीचक्र आहे, बरोबर, राशींवर चर्चा करणं हे अतिशय, म्हणजे तुम्हाला तुमची वृश्चिक रास आहे का, बरोबर, तुमचं हे असं आहे, असं आहे, वृक्ष सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या वृक्ष गोष्टी सुद्धा आपल्याला उपाध्ये सरांनी अतिशय इंटरेस्टिंग करून दाखवल्या. तर मी खवय्येकडे या दृष्टीने बघितलं की आहे ठीक आहे, नित्य नियमाने चालणाऱ्या गोष्टी आहेत, मग मी त्यात काय माझं ॲज अ ॲक्टर मी काय इनपुट देऊ शकतो, त्या दृष्टीने मी खवय्येकडे बघितलं. तू ते अगदी म्हणजे खरंच तो शो बघताना तू ना नॉर्मल जशा गप्पा मारतोस तशाच ते तिथे मारले. हो, त्याने ते एंटरटेनिंग केलं असं मला वाटलं. हा, मला ते कारण ते खूप म्हणजे लोक बघतील की नाही इतपत शंका येण्यात ते कार्यक्रम तसे चालायचे ते. म्हणजे नमस्कार चमत्कार सगळे झाल्यानंतर पण जेव्हा मी दिसीन त्या दिसण्यापासून ते शेवटच्या दिसण्यापर्यंत, सुरुवातीच्या दिसण्यापासून ते शेवटच्या दिसण्यापर्यंत किमान चेहरा असा तरी राहायला पाहिजे. अगदी खदा खदा हसू नका, कारण ते काही खवय्येमध्ये मी हा एवढं काही हसू शकत नाही, पण निदान चेहरा असा तरी हसायला पाहिजे असं मला वाटतं. पण त्या गृहिणीवर तुझं दडपण वगैरे नाही ना आलं कधी? गृहिणींवर म्हणजे ज्या त्या करतात अजिबात, कारण तूच त्यांना सांगत असशील, त्यांना काही कळायचंच नाही मी कधी काय बोलीन ते. त्यामुळे अचानक विचारलेल्या प्रश्नाला त्यांचंही तसंच लाईव्ह उत्तर असायचं. मग काही वेळा ते उत्तर घसरलं की मग मला बॅटिंग करायला मिळते ना. प्रशांत आणि कविता, आपण आता शेवटच्या टप्प्यावरच येऊयात. मनमोकळ्या गप्पा झाल्यात खूप, तर मला शेवटच्या याच्याकडे येऊयात की आता जी तरुण मंडळी आहेत ही नाटकाकडे येत आहेत, सिरियल्सकडे येत आहेत, अशा मंडळींना, कारण आज तुमचा अनुभव हा, म्हणजे तुझा तर अनुभव आज 29 वर्ष असा सगळा एक तुझा प्रवास आहे, तुमची जोडी एक काहीतरी सुंदर रंगभूमीला दिलेला आहे. अशा अनुभवातनं तुम्ही या तरुण मंडळींना काय मार्गदर्शन कराल? मला असं वाटतं एकतर प्रशांतच्या बाबतीत म्हणाल तर प्रशांत हा स्टेजचा राजा आहे, त्यामुळे त्यांनी स्टेजकडेच वळणं, आय थिंक ही इज अन एक्सेप्शन. म्हणजे मी त्याच्या बाबतीत म्हणणार नाही, पण आत्ताची जी पिढी आहे, ज्यांना टेलिव्हिजनही करायचं आहे, ज्यांना थिएटरही करायचं आहे, त्यांना जर नाटक करायचं असेल तर ठरवा की तुम्हाला नक्की नाटक का करायचं आहे, नाटक करणं म्हणजे काय, नाटकाची एक कमिटमेंट घेतल्यानंतर त्याचे काही ठराविक प्रयोग होणं गरजेचं आहे. मग ते प्रयोग, आता आम्हाला एखादी सुपारी आली आहे किंवा आम्हाला एखादा नवीन शूटिंगसाठी द्यायची तारीख म्हणून करणार, तर ती थोडीशी क्लॅरिटी ठेवा. किंवा आता जसं आता ही सिरियल संपली, पुढची सिरियल मिळेपर्यंत मला स्टेज करायचंय किंवा मला थिएटर करायचंय असं नका म्हणू. माझं म्हणणं, नाही तर मग करूच नका नाटकात काम, नाही ना करायचं तर नका करू. पण एकदा तुम्ही जर म्हणताय की तुम्हाला नाटक करायचंय तर मग ते कन्सिस्टंटली करा. कन्सिस्टंटली करायचं असेल तरच नाटकाकडे वळा. मधली जी गॅप आहे, मधले दिवस भरण्याकरता तुम्ही नाटकाकडे वळलात तर मला असं वाटतं तुमचा हा प्रामाणिकपणा किंवा जो काही असतो तो प्रेक्षक सेन्स करतात. आणि त्या कलाकारांना, मला वाटतं आजपर्यंतचा हा रेकॉर्ड असेल की जे कलाकार आजपर्यंत असे वागलेत
की ज्यांनी थिएटरकडे फक्त सोयीनी आपल्या सोयीच्या वेळेसच पाहिलेलं आहे, त्यांच्याकडे कधी रंगभूमी प्रसन्न झाली नाही. डिच केले आपण हा हा की आज प्रयोग आहे पण तो प्रयोग रद्द करून मी शूटिंगला दिला किंवा मी पोचलोच नाही प्रयोगाला, असलं काही करू नका. आणि तुमच्यात जर तेवढी ताकद नसेल की शूटिंगवाल्यांना एकदा कमिटमेंट दिल्यानंतर की माझा हा प्रयोग आहे, तुम्ही आधी सांगता प्रयोग काय आयत्या वेळी ठरत नाही, पण शूटिंगवाले आता मला सोडत नाहीत त्यामुळे मी पोचूच शकलो नाही, असं तेवढी जर धमक नसेल तुम्हाला त्या शूटिंगवरनं निघून जाण्याची, तर तुम्ही नाटकाकडे वळू नका. मग छान टेलिव्हिजन करा, मग त्याच्यातही काही वाईट नाहीये, छान मस्त टेलिव्हिजन करा ना, काहीच हरकत नाही, पण सोयीच्या साठी नाटकाकडे वळू नका. तू काय सांगशील? मला असं वाटतं की दोन भाग आहेत. एक, मुळात तुम्हाला मराठी नाटकात काम करायचं असेल तर मुळात मराठी वाचता यायला पाहिजे. अरे नाटकात नेहमी टेलिव्हिजन बोलली नाही, बेसिक म्हणजे अभिनयाच्या आधीची गोष्ट सांगतोय मी. नाटकात काम करा, नाही तर सिरियलमध्ये काम करा, तर पिक्चरला काम करा. मुळात मराठी वाचता यायला पाहिजे. त्यानंतर मुळात मराठी वाचता आल्यानंतर इतकी अवस्था आहे अतिशय वाईट, अतिशय वाईट आहे. मराठी वाचता यायला पाहिजे, मराठी बोलता यायला पाहिजे, मराठी जे आपण बोलतोय ते पाठ करता यायला पाहिजे. पाठ गेल्यानंतर ते जसं पाठ केलं तसं बोलता परत यायला पाहिजे. त्यानंतर आपल्या पद्धतीने आपले इनपुट्स त्यात घालून बोलता यायला पाहिजे. ह्या 4 बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर अभिनय आहे, त्याच्यानंतर नाटक का सिरियल हे आहे. त्यामुळे ज्यांना काम करायचं त्यांना मी असं सांगेन, मुळात मराठी वाचायला शिका. पक्का करा. प्रॉब्लेम काय झालाय, माझ्या आईवडिलांनी किंवा हिच्या आईवडिलांनी किंवा तुझ्या आईवडिलांनी आम्हाला वाचायला शिकवलंय. आज आम्ही ऐकतो आणि बघतो. आजची पिढी ऐकते आणि बघते. आज कुठल्याही वर्तमानपत्रातला कुठलाही संपादकीय कुठलाही मुलगा, तरुण मुलगा वाचत नाही. म्हणजे असं सुद्धा वाचत नाही. मोठ्याने वाचणं तर दूर राहिलं. त्यामुळे माझं जे पुण्याला टी स्कूल आहे तिथे ह्या बेसिक गोष्टी मला शिकवाव्या लागतात. हो हो, की वाचायचं कसं, मोठ्याने कसं वाचायचं, बोलायचं कसं, क्या बात आहे. या बेसिक गोष्टी शिकवल्यानंतर मला पुढची गाडी सुरू करता येते. आता ही जसं म्हटली त्याप्रमाणे म्हणाली त्याप्रमाणे नाटक का सिरियल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तिसरा मुद्दा असा आहे की जर तुम्हाला नाटकात काम करायचं असेल तर तुमच्या ज्या गरजा आहेत ह्या तुम्ही मर्यादित ठेवायलाच पाहिजे. अगदी माझ्या बरोबरच्या कलावंतांनी गाडी घेतली म्हणून मी लगेच गाडी घ्यायची. त्याने 1 बेडरूम हॉल किचन घेतल्या म्हणून मी लगेच 1 बेडरूम हॉल किचन घ्यायचा. असं होत नाही. आधी पाया तुमचा भक्कम नाही झाला आणि जर तुम्हाला उद्या सिरियलमधून बाहेर काढलं किंवा नाटकामधून बाहेर पडला तर तिथे भीक मागायची वेळ येईल. त्यामुळे तुमच्या गरजा अतिशय मर्यादित असायला पाहिजेत. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही की आपली झेप काय आहे कुठपर्यंत, म्हणजे मी 92ला नाटक सोडलं, नोकरी मी 92ला सोडली. होती नोकरी होती. त्यामुळे नोकरी करून नाटक करा असं माझं म्हणणंच नाहीये. आज आपण जगू शकतो, बरोबर आहे, पण आपल्या गरजा ज्या आहेत ते मर्यादित असायला पाहिजेत. त्यामुळे मी आजही वडापाव खाऊ शकतो. भूगजळाच्या मागे किती धावायचं आणि काय हा सगळा विचार आणि स्वतःला ओळखायला शिकायला पाहिजे की आपली एवढी काय आहे. मला तू उद्या डान्स कर, ब्रेक डान्स कर म्हटलं, नाही येणार मला ब्रेक डान्स. हो, खरंय खरंय खरंय. मग मी ॲब्सर्ड ब्रेक डान्स करीन, त्याच्यात मार्ग मी काढीन. हा मार्ग काढता येतो हे आधी सुचायला पाहिजे. सो माझ्या सर्व तरुण कलाकारांना एवढंच म्हणणं आहे की मुळात मराठी भाषा वाचायला शिका, मोठ्याने वाचायला शिका, पाठ करायला शिका. पाठ केलेलं परत रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे आणि परत रिप्रोड्यूस आपल्या पद्धतीने करता आलं पाहिजे. या बेसिक गरजा आहेत. मग अभिनय पुढची गोष्ट आहे. मला वाटतं तू अतिशय परफेक्ट आणि शाश्वत असं लोकांना सांगितलेलं आहेस. हा कार्यक्रम संपवायचा आहे पण तो असा काही संपणं शक्य नाही. एक सुंदर गाणं तुझं. कविताला मी रिक्वेस्ट करेन, कविता तू गाणं म्हणशील का? माझं गाणं ऐकण्याकरता प्रेक्षकांना माझ्या भाऊजींना रीत कळेना या नाटकासाठी आवर्जून या. मी फक्त त्या नाटकातच गाते. सांगा कसं जगायचं माझं आवडतं गाणं आहे. बऱ्याच रसिकांना माहिती सुद्धा असेल. अगदी सगळ्यांना माहिती आहे. यशवंत देव म्हणजे नानांचं संगीत आणि पाडगावकरांचे शब्द. सांगा कसं जगायचं, अहो सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, अहो सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. मग भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं, अहो भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं. तुम्हीच ठरवा, तुम्हीच ठरवा.
सांगा कसं जगायचं, अहो सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं, अहो सांगा ना कसं जगायचं.